2 वर्षाचं बाळ अजूनही बॉटलने दूध पितंय. तुम्ही नकळत त्याचं मोठं नुकसान करताय. याचा एक असा भयंकर परिणाम आहे जो लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. रोज ओपीडीत पॅरेंट्स मला म्हणतात की डॉक्टर किमान दूध तरी पितोय ना. पण तुमची ही सोय बाळाचं आतून काय बिघडवते हे माहित आहे? ही सवय नाही आहे, ही डिपेंडन्सी आहे. म्हणूनच आम्ही बालरोगतज्ञ नेहमी सांगतो, जन्मापासूनच बॉटल अजिबात नको. पुण्यात ओपीडीमध्ये मी रोज याचे गंभीर परिणाम पाहतो. मुलं सॉलिड जेवण कमी करतात, दुधाने फक्त पोट भरतं, पोषण मिळत नाही. पण दुसरा परिणाम तुम्हाला ऐकून धक्का बसेल, स्पीच डेव्हलपमेंट बिघडते. बॉटलमुळे तोंड आणि जिभेच्या स्नायूंचा विकास थांबतो. तुम्हाला वाटतं झोपताना दुधामुळे दात मजबूत होतात? अजिबात नाही. रात्री बॉटल तोंडात धरून झोपल्याने दात पूर्णपणे सडून जातात. आणि तिसरं म्हणजे मूल बॉटल शिवाय स्वतःला शांत करणंच विसरून जातं. आजची थोड्या वेळाची सोय मुलाचं दीर्घकालीन नुकसान करते. जर आधी चूक झाली असेल तर आजच हे 3 बदल करा. बॉटल फेका, कपानं देणं सुरू करा. झोपताना बॉटल पूर्णपणे बंद. रात्री रडलं तर फक्त पाणी द्या आणि दिवसा सुद्धा बॉटल देणं थांबवा. पहिले 4-5 दिवस मूल रडेल, पण तो मगाशी सांगितलेला भयंकर परिणाम टाळायचा असेल तर पालक म्हणून ठाम राहा. मी डॉक्टर सुजित भारत पाटील, बालरोगतज्ञ. बॉटल सोडवताना काय अडचण येते कमेंट्समध्ये मला सांगा. आणि हा व्हिडिओ लगेच सर्वांना शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मला फॉलो करा.